नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 19 एप्रिल 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शनिवारचा आहे. विश्वावसु नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. वसंत ऋतू आहे. चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षाची षष्ठी आहे. नक्षत्र मूळ आहे. योग शिवा आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो वनी आहे आणि जर रात्रीचा कर्ण आहे तो विष्टी आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 6:03 ते 7:38 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:02 ते 12:50 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 9:14 ते 10:50 आणि यमगंड काळ दुपारी 2:01 ते 3:37 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस धनु राशीमध्ये भ्रमण करणार आहे. आजच्या दिवशी मंगळ आणि नेपच्यूनचा त्रिकोण योग सुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास. मेष राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातल्या मंगळाबरोबर व्यस्त नेपच्यून हा त्रिकोण योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. तुमच्यातली एनर्जी, कॉन्फिडन्स आणि मूड अतिशय चांगल्या प्रकारचा दिसून येईल. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. त्यांच्यावर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग येणाऱ्या 2 ते 3 दिवसात होऊ शकेल. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयस्थ मंगळाबरोबर लाभातला नेपच्यून हा त्रिकोण योग करणार आहे. आजच्या दिवशी थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. छोटे मोठे अनपेक्षित लाभ मिळू शकतील. येणारे 2 ते 3 दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहतील. अडकलेली कामं किंवा ज्या कामात अडचणी येत आहेत, ज्या कामाबद्दल प्रश्नचिन्ह आहेत, अशी कामं जरूर हाती घ्या. ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल. तुम्ही येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. अनपेक्षित काही कामं मार्गी लागण्यामुळे तुमचा मूडसुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचा दिसून येईल. आजचा दिवस मात्र तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातल्या मंगळाबरोबर दशमस्थ नेपच्यून हा त्रिकोण योग करणार आहे. महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसांमध्ये जे तुमचं कार्यक्षेत्र आहे तत्संबंधी काही महत्त्वपूर्ण घडामोडी घडतील की ज्या शुभफलदायी असतील. याचप्रमाणे कार्यक्षेत्राच्या संदर्भातले काही चांगले लाभ अनपेक्षितरित्या तुम्हाला मिळताना दिसून येतील. नवनवीन संकल्पना समोर येऊ शकतील. नवनवीन उत्पन्नाचे स्रोत तुमच्या समोर येऊ शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतला मंगळ आणि भाग्यातला नेपच्यून हे परस्पर त्रिकोणी योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. मात्र येणारे 2 ते 3 दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहतील. तुमची अडकलेली कामं पूर्ण होणं, अनपेक्षितरित्या काही अडचणी असलेली कामंसुद्धा मार्गी लागणं, तुमच्यातला कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल. पावित्र्य किंवा ज्याला आपण आध्यात्मिक भाव म्हणतो तो भाव तुम्हाला येणाऱ्या 2 ते 3 दिवसात निश्चित प्रकारे दिसेल किंवा तत्संबंधित काही चांगले अनुभव येऊ शकतील. मंदिरांना किंवा धार्मिक स्थळांना भेटीगाठी देणं अशा प्रकारचे काही अनुभव येतील आणि काही अशी कामं तुमची मार्गी लागतील की ज्याबद्दल तुम्ही विचारही केला नसेल. अतिशय चांगल्या प्रकारचा कालावधी आहे. दिवस आजचा मात्र तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातल्या मंगळाबरोबर अष्टमातला नेपच्यून हा त्रिकोण योग करणार आहे. आजचा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल आणि मूड खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल.
भाग्याची संपूर्ण साथ तुम्हाला लाभेल. जी कामं हाती घ्याल ती मार्गी लागू शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात फिरणं वगैरे जास्त होईल. मात्र कामं तुमची अनपेक्षितपणे मार्गी लागू शकतील. काही चांगलं इंट्युशन येतील, काही चांगले धार्मिक, आध्यात्मिक अनुभवसुद्धा येऊ शकतील. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या चतुर्थ सणा चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या मंगळाबरोबर सप्तमातला नेपच्यून हा त्रिकोण योग करणार आहे. आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. याचप्रमाणे वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील, काही चांगले उत्तम लाभ संभवता. याचप्रमाणे काही महत्त्वपूर्ण घडामोडी घडण्याची सुद्धा शक्यता राहील, की ज्या तुमच्यासाठी शुभफलदायी राहतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या तृतीय सणा चंद्राचं भ्रमण आहे. दशमातला मंगळ आणि शास्त्रातला नेपच्यून हे परस्पर त्रिकोणयोग करणार आहे. आजचा दिवस तुमचा थोडासा धावपळीचा राहील, धकाधकीचा राहील, दगदगीचा राहील, महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील, फिरणं वगैरे जास्त होईल. मात्र कामं तुमची मार्गी लागताना दिसेल. तुमचा कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. येणारे 2 ते 3 दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहतील. जी कामं तुमची अडकलेली आहेत, पूर्ण होत नाही आहेत, ती अचानकपणे मार्गी लागू शकतील, सहजता त्यामध्ये दिसून येतील. उत्पन्नाचे नवनवीन स्रोत तुमच्या समोर येऊ शकतील, की भविष्यामध्ये की जे तुमच्यासाठी लाभदायी सुद्धा ठरतील. तुमच्या कामाचं ॲप्रिशिएशन सुद्धा केलं जाईल. एकंदरीत दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या द्वितीय सणा चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातल्या मंगळाबरोबर पंचमातला नेपच्यून हा त्रिकोण योग करणार आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी दिवस आहे आजचा. खास करून छोटे मोठे तुम्हाला काही चांगले लाभ मिळू शकतील. गुंतवणुकीच्या काही संधी तुमच्या समोर येऊ शकतील. येणारे 2 ते 3 दिवस हे तुमच्यासाठी फारच लाभदायी ठरणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची अडकलेली कामं मार्गी लागतील. अचानकपणे काही गोष्टी की ज्या तुम्हाला अनपेक्षित आहेत, या तुमच्यासाठी घडून येतील. अगदी सहजता त्यामध्ये दिसून येईल. भाग्याची साथ अतिशय उत्तम प्रकारे लाभणार आहे. जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामधले असाल, तर तत्संबंधी काही चांगले उत्कृष्ट अनुभव तुम्हाला मिळू शकतील. धार्मिक स्थळी भेटीगाठी देणं, तत्संबंधी काही चांगले अनुभव येणं, अशा प्रकारचे सुद्धा काही महत्त्वपूर्ण गोष्टी घडू शकतील. दिवस तुमचा आजचा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे धनुरास. धनु राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातल्या मंगळाबरोबर चतुर्थातला नेपच्यून हा त्रिकोण योग करणार आहे. तुमच्यातला कॉन्फिडन्स, एनर्जी, मूड अतिशय चांगल्या प्रकारचं दिसून येईल. फिरणं वगैरे होऊ शकेल. महत्त्वाचं म्हणजे घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील आणि येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये काहीतरी चांगले उत्तम लाभ अनपेक्षितपणे मिळू शकतील. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे मकर रास. मकर राशीच्या व्ययसना चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातला नेपच्यून आणि सप्तमातला मंगळ हे परस्पर त्रिकोणीय करणारे दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. दगदग थोडीशी जास्त झाल्यासारखी जाणवेल. मात्र वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध अतिशय सुमधुर दिसून येतील. तुमच्या दोघांमधले जे हार्मनी आहे ती खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल. वैवाहिक जोडीदारावर येणाऱ्या 2 ते 3 दिवसात बाहेर फिरत जाण्याचा योग सुद्धा संभवतो. यानंतरची जी रास आहे, ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातल्या मंगळाबरोबर द्वितीयातला नेपच्यून हा त्रिकोण योग करणार आहे. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी आजच्या दिवशी घडू शकतील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये काही चांगले अर्थपूर्ण लाभ तुम्हाला मिळू शकतील. तुमच्या अंदाज बरोबर ठरू शकते. दिवस आजचा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे मीन रास. मीन राशीच्या 10व्या सणा चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतला नेपच्यून आणि पंचमातला मंगळ हे परस्पर त्रिकोण योग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी महत्त्वपूर्ण कामं तुमची करण्याकडे कल राहील. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात काही महत्त्वपूर्ण घडामोडी घडतील.
येणारे 2 ते 3 दिवस मात्र तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण राहतील. काही चांगले इंट्युशन्स वगैरे येऊ शकतील. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. महत्त्वपूर्ण कामं मार्गी लागल्याचं जाणवेल. त्याचप्रमाणे काही संकल्पना तुम्हाला भविष्यकालीन योजनांच्या संदर्भात येऊ शकतील, की ज्या शुभफलदायी असतील. फिरणं वगैरे होऊ शकेल. धार्मिक स्थळांना भेटीगाठी देणं, तत्संबंधी काही चांगले अनुभव येणं, अशा प्रकारचे काही अनुभव तुम्हाला येणाऱ्या 2 ते 3 दिवसात निश्चित मिळतील. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 19 एप्रिल 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.